हिरण्यकश्यपाला तपश्चर्येला सुरुवात केली आणि तपश्चर्या करत असताना ब्रह्मदेवाची आराधना करू लागला हा। तेवढ्या देवाचा राजा इंद्र पोपटाचं रूप घेऊन आला आणि पोपटाचं रूप घेऊन आलेल्या इंद्रानं भजन करायला सुरुवात केलं। कोणाच्या जवळ? ज्याचं देवाचं नाव ऐकलं की डोकं फिरत होतं हिरण्यकश्यपूचं, त्याच्याजवळ देवाचं नाव म्हणायला सुरुवात केली। नारायण, इंद्र पोपटाचं रूप घेऊन म्हणालाय नारायण। त्या हिरण्यकश्यपूने हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर सांगितलं अरे रे 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 रे, आजचा दिवस खराब गेला आपला, आपल्याला आजचा दिवस अपशकुन झाला। काय झालं तर मांजर आडवं गेलं। माणूस मांजर आडवं गेले पण ते मांजर म्हणत असेल हे माया पडून गेले। मांजराच्या जगामध्ये जाऊन बघा बरं। आता आपल्या जगात आपण म्हणत मांजर वाईट आहे, मांजर म्हणत असेल फलाना फलाना माणूस माझे पुढे त्याचं तोंड खायलं आणि मला अभ्यास लागला। हिरण्यकश्यप विचार करायला सुरुवातीचा दिवस आणि एवढ्या मंगल वेळेला देवाचं नाव कानावर पडलं। आजच्या दिवसाची तपश्चर्या आपली स्थगित आहे। हिरण्यकश्यपू परत घरी आलाय। हिरण्यकश्यपूची कयाधू नावाची पत्नी, लक्षात ठेवा कयाधू महान सत्यपती व्रत आहेत। काही काही वाईटाला चांगल्या भेटतात बघा, आणि त्यातल्या त्या दारू पेनाराला चांगलीच बायको भेटते। काय तिचं काय नशीब असते का काय काय माहित। हे वाईट होतं पण घरची मालकीन होती ना कयाधू नावाची, कयाधू ही महान पतिव्रत आहे। आला घरी आणि घरी आल्यानंतर ती पत्नी होती। पत्नी उगाच काही म्हणत नाहीत, लक्षात ठेवा हे बारकावे सांगतो तुम्हाला। पत्नी वेगळी, बायको वेगळी, भाज वेगळी। पत्नी काय असते? जी पतनापासून पतीला परावृत्त करते तिला पत्नी म्हणतात। त्याला वाईट मार्गाला जाऊ देत नाही। त्याला जर पूर्णला जायचा शोक असला ते सायंकाळच्या वेळेला, बाजारवाले सकाळी जातात सायंकाळी जाणारे कोण तुमचं लक्षात आलं। मग ते जाणारा असला तर त्या पत्नीनं त्याला पुन्हा पुन्हा परावृत्त केलं पाहिजे, त्याच्यापासून व्यसनापासून त्याला सोडवण्याचा प्रयत्न केला पाहिजे। घरचं वातावरण चांगलं ठेवा, माणूस घरचा चांगला राहील। ती जी पतनापासून व्यसनापासून पतीला परावृत्त करत असते ती पत्नी असते। जिला पत्नी म्हणून घ्यायचंय त्यानं मालकाला वाईट पायच पडू द्यायचा नाही मालकाचा, अशी पत्नी असली पाहिजे। ही पत्नी होती आणि त्या कयाधूने विचार केला देवाच्या नावाशिवाय गत्यंतर नाही, पण माझ्या मालकाला कळत नाही देवाचं नावच घे, त्याला ऐकलं तर याला म्हणून अपशकुन होते। काय करावं? किती पापी असला तरी नवरा आहे याचा उद्धार आपण करावा हे कयाधूच्या मनात आले आणि पती पत्नी एकांतात आले। आल्यानंतर कयाधून विचारलं मालक, ओ मालक। हिरण्यकश्यपूने सांगितलं काय कयाधू बोलला? अहो मालक तुम्ही तर आज तपश्चर्येला गेला होता। काय सांगू तुला कयाधू, गेलो होतो तपश्चर्या चालू केली होती बघ, पण एक पोपट आला आणि त्या पोपट म्हणू लागला बघ, हे म्हणलं नाही देवाचं तोंडातून नावच निघणार, पोपट काय म्हणू लागला मालक? मग यानं नाईलाजानं सांगितलं काय नाही कयाधू, नारायण नारायण म्हणू लागला। दोनदा नाव घेतलं देवाचं यानं। काय म्हणले मालक? अगं नारायण नारायण म्हणू लागला। काय म्हणू लागला? नारायण नारायण म्हणू लागला। हिनं असं बोलू बोलू फिरू फिरू या हिरण्यकश्यपूच्या मुखातून 108 वेळेला पती पत्नी एकत्र आले आणि एकत्र आल्यानंतर 108 वेळेला देवाचं नामस्मरण याच्या मुखातून बोलवून घेतलं त्या कयाधूनं। आणि कयाधूच्या हातून नामस्मरणामध्ये या कयाधूला गर्भधारणा झाली आणि गर्भधारणा झाली याच्या पोटी
नामस्मरण झालं होतं म्हणून शुद्ध बीज पाहिजे, फळे रसाळ गोमट येत असतात। संकल्प चांगला होता, देवाच्या नामस्मरणामध्ये पती पत्नी एकत्र आले, गर्भधारण राहिली। दुसऱ्या दिवशी हिरण्यकश्यपू पुन्हा तपश्चर्या करता जातो।